2024 ची फायनल खेळणार आहेत. बस दोन्ही टीम आपले फ्लॅग घेऊन एका मागे एक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका लाईनअप मध्ये दोन्ही संघांना जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. क्या पद्धत दोन्ही संघांची एंट्री इथे झालेली आहे आणि टॉस देखील इथे केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जाईल. आमच्या एमोरिश परफ्यूमचे ॲलन भाई यांचे इथे आगमन झाले, त्यांचं स्वागत असेल. त्यानंतर राजन बिरवाडकर साहेब यांचं देखील इथे आगमन झाले, त्यांचं देखील स्वागत असेल. आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय फायनलच्या मॅचचा. एकदा जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा द्यायच्या त्या दोन्ही संघांना फायनलच्या मॅचसाठी. एका बाजूला रॉयल स्ट्रायकर, एका बाजूला अल्टिमेट चॅलेंजर, हे दोन्ही संघ फायनल खेळणार आहेत. आणि 2026 ही ट्रॉफी आपल्या घरी कोण घेऊन जाणार हे देखील पाहायचं आपल्याला. हॅलो हॅलो बस कॅप्टनने आपल्या खेळाडूंची ओळख करून द्यायची. आलम भाई यहाँ पे आना है, यहाँ पे सेकेंड टीम. सर्वांची ओळख करून दिली. राजन सर आपण इकडे यायचं. राजन सर सर या आमच्या आज आम्हाला 2 दिवस पंच म्हणून लाभले होते ते अक्षय आणि संतोष सर आमच्याशी जोडले गेलेत. राजन सर 2 मिनिटं आपल्याला इकडे थांबवतो. संतोष यायचंय. सर आमचे अंपर देखील आमच्याशी जोडले गेलेत अक्षय आणि संतोष सर. 2 मिनिटं थांबायचं. कोणी जायचं नाही. राजन सर 2 मिनिटं आपल्याला थांबवतो. सर काय बोलायला आग्रीपाडाच्या आपल्या वुमन्स चॅम्पियन्स लीग बद्दल पहिलं पर्व आहे आणि सर्वच आमच्या महिला भगिनींनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. आमच्या स्वर्गीय प्रज्ञा मुनगेकर मॅम यांची इच्छा होती की आग्रीपाडाची तिथे लीग झाली पाहिजे, त्यासाठी काय बोलाल? माझं तर म्हणणं असं आहे आणि दोन्ही टीमला मी कळवू इच्छितो, ह्या मैदानावर आमचं बालपण गेलंय. ह्या मैदानातून आम्ही खूप काही शिकलो. सकाळी उठलो की मॅच खेळायला इथे आम्ही परत यायचो. पण या मैदानाची इज्जत आता तुम्ही दोन्ही संघ एवढ्या सगळ्या टीमला बाद करून तुम्ही आलेला आहात. मॅच वन साइड झाली नाही पाहिजे, अशी झाली पाहिजे की खरंच फायनलच्या टीम आहेत दोन्ही पण
असं तुम्ही खेळ इथे दाखवला पाहिजे. या ठिकाणी मी दुपारी मॅच बघत होतो तर त्याच्यामध्ये मला असं जाणवतंय सिक्स वगैरे मारतायत मस्तपैकी. अरे मला तर उलट तुमच्या सगळ्यांवर अभिमान आहे की आपल्या विभागातील महिला अशा प्रकारे खेळत आहेत. आणि मी ऐकून होतो की इथे प्रॅक्टिस पण करतात. खरंच प्रॅक्टिस चांगली झाली आहे तुमची. आणि आता तुमचा खेळ स्वतःचा या ठिकाणी दाखवण्याची वेळ आता आली आहे तुम्हाला. या ठिकाणी मी डिक्लेअर करतो, जे 3 चौके मारतील 3 छक्के मारतील प्रत्येक हॅट्रिकला माझ्याकडून 1000 रुपये. ठीक आहे. आणि हा मी उगाच डिक्लेअर करत नाही माझा मोठेपणा, पण तुमचा खेळ मला बघायचा आहे या ठिकाणी. त्यामुळे मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलाय. ओके, धन्यवाद. असंच खेळत राहा, असंच आनंद मिळून आनंद देत राहा. तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो, आमच्या कमिटीने महिला कमिटीने फोन केला आणि राजन भाऊंकडे फक्त सांगितले की महिलांची टुर्नामेंटसाठी आम्हाला मदत करा आणि त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आणि सर्व काही आम्हाला आलं. त्याबद्दल साहेब आपले खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य आमच्यासाठी करत राहा आणि असंच प्रेम करत राहा. आणि नक्कीच नंतर मी वळतो की ॲमोरिस परफ्यूमचे आमचे आलम भाई आपको आना है. आलम भाई क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में, और आपने भी परफ्यूम दिया है सभी टीम के लिए सभी मेंबर्स के लिए, उसके लिए, और ये टूर्नामेंट कैसा लगा आपको? इंग्लिश में बोलूं चलेगा? So I think this is a great initiative by all the core members, and I can see that there has been a major upgrade in the games also of every player on the ground, and I can see the competition is getting tougher and tougher. So I think this is a great platform for everyone to stay fit. Plus overall I'm really proud of all the people playing here, and I wish all the best to each one of you, and do your best, and may the best team win. Thank you. Thank you sir, thank you. धन्यवाद आलम भाई. आपले देखील त्याचबरोबर आमचे मित्र समाजसेवक सतीश चंद्रकांत वाळके साहेब यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला 2500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बेस्ट बॅटरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बेस्ट बॉलरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सिरीज बेस्ट सिरीज बॉलर सिरीज मध्ये हां, बेस्ट बॉलरसाठी देखील 2500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे सर्व पारितोषिक आले सतीश चंद्रकांत वाळके साहेबांकडून. हॅट्रिकसाठी पारितोषिक आपल्याला आलेलं आहे राजन साहेबांकडून. तर सर्व पारितोषिक कमवायचे तर मैदानाच्या आतमध्ये मेहनत देखील तुम्हाला करावी लागणार आहे. आम्ही फक्त पारितोषिक देणार, बाकी सर्व करायचं आहे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. तर आमचे पंच देखील आमच्या जोडले आहेत. संतोष सर, अक्षय सर, 2 मिनिटं आपली देखील घेतो. सर कुठे असतील, लवकर यायचं आहे. प्रत्येक 6 ला 500 रुपये आलमबाईकडून आहे. आणि आलमबाईकडून प्रत्येक 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या. पहा, आज कुठेतरी आपण बोलतोय गरम होतोय, पाऊस पडतोय, परंतु आमच्या आगरीपाड्याच्या या मैदानामध्ये पाऊस कसा पडतोय तो पारितोषिकांचा पडतोय, हे लक्षात घ्यायचंय सर्वांनी. ते इथे तुम्ही मेहनत करायची आहे. मुळामध्ये पहिली वेळ महिलांनी कुठेतरी कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मग पाऊस पडलाच पाहिजे. यस सर, बरोबर आहे, पाऊस पडला पाहिजे. अक्षय पंच, अंपायर आपण असाल, लवकर यायचं. चला, आपल्याला करतो मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हायचं आणि फायनलच्या मॅचचा आनंद घ्यायचा. संजय कुलकर्णी साहेब, साधारणतः वाक्कर साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मंचावर बसायचं.
यस नक्कीच या ठिकाणी अनेक पारितोषिकं पाहायला भेटत आहेत. सतीश चंद्रकांत वाळके साहेब आमचे समाजसेवक आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडून आपल्याला संपूर्ण या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅटरला 2500 रुपयाचं पारितोषिक आहे, बेस्ट बॉलरला संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 25 रुपयाचं पारितोषिक आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये जो बेस्ट बॅटर असणार त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक, बेस्ट बॉलर असणार त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक. तसंच राजन साहेबांकडून देखील आपल्याला पारितोषिक आलेलं आहे. हॅट्रिक सिक्सरसाठी हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक याची नोंद घ्यायची. आलमबाईकडून आपल्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रत्येक षटकारासाठी. तसंच बिग बॅश कमिटीच्या वतीने देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि बॅनरला लागला तर 300 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅलो. आगरीपाडा विभागातील नामांकित बस या ठिकाणी आगरीपाडा मेडिकलचे प्रोप्रायटर विजय जाधव साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपल्याला विनंती असेल आपण मंचकावर स्थानापन्न व्हायचे. साहेब खूप खूप स्वागत असेल. यस शेवटची मॅच आहे, फायनलची मॅच. पत्र्यावर जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे बिग बॅश कमिटीच्या वतीने. शेवटची मॅच एकदा वंदन करूया आपण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्यश सर्वदा. बोला गणपती बाप्पा मुंबईच्या आराध्याचा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. एक जोश आला आणि दोन्ही संघांना एकदा जोरदार टाळ्या वाजून शुभेच्छा द्यायच्या त्या फायनलच्या मॅच साठी. आगरीपाडा वुमन्स चॅम्पियन लीगची फायनल मॅच. बॅटिंगसाठी गौरी दाखल होते. गौरी आणि स्नेहा मैदानाच्या आतमध्ये अल्टिमेट चॅलेंजर तर्फे. गोलंदाजी मार्कवर सारथी पहिला चेंडू होता. 2 धावांसाठी हा फटका पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात झाली, स्कोर कार्डला सुरुवात झाली. फायनलची मॅच, महाअंतिम मुकाबला, बिग फाईट, काटेकी टक्कर. यावेळी टॅप खेळला, बॅकफुटला गेले. सिंगल धाव भेटेल की नाही. डीप मध्ये खेळाडू होते आणि एकच धाव भेटणार आहे. आगरीपाडा विभागातील नामांकित गुरुजी महेश रिजबूड सर आज व्यासपीठावर स्थानपन्न राहिलेले आहेत. त्यांच्याही कमिटीकडून आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. असं शॉट घेण्यासाठी गेले नाही. यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय करताय, स्नेहा यांना मैदान सोडावं लागतंय. कॉट बिहाइंड द विकेट. पहिला गडी बाद. सुंदर अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते त्या आगरीपाड्याच्या वीर स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगणामध्ये. खूप सुंदर असा हा क्षण आणि मोलाचा क्षण आज आपण पाहत आहोत. महाअंतिम फेरीला सुरुवात झालेली आहे. कुठला एक संघ या सामन्यातील विजेता संघ घोषित होणार आहे. यावेळी स्वतः कॅप्टन येतात, निमिषा येतात, समोरच्या दिशेने घेऊन काढला. एक धाव पूर्ण केली जाते. मैदानाच्या आतमध्ये पाहता पाहता 2 धावा पूर्ण, परंतु डायरेक्ट हिट. दुसऱ्या धावेसाठी महत्वाचा गडी बाद होते. कोण बाद होते तर गौरी बाद होते. या फायनलच्या मॅच मध्ये काय चाललंय सर, फायनलची मॅच फायनल प्रमाणे झाली पाहिजे, कारण समोर देखील चांगला संघ आहे. समोर आहे एक महागडा असा खेळाडू बॅक टू पॅव्हलियनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या या सामन्यामध्ये खूप सुंदर अशी मोलाची फटकेबाजी केलेली होती गौरी यांनी. यावेळी ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, बॅकअपला खेळाडू तिथे आले. 2 धावा पूर्ण केल्या जात आहे.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू तर पकडला होता परंतु चेंडू हातात आला नव्हता. अडवण्याचं काम तर केलंय. पाहता पाहता एक शॉट असणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. 7 धावा झाल्या तिथे. 2 धावा तर पळाले होते परंतु 1 रन शॉट होता, त्यामुळे नक्कीच एकच धाव भेटणार आहे. त्या ठिकाणी धावा झाल्या त्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 1 गडी बाद आणि 7 धावा झाल्यात. अल्टिमेट चॅलेंज द्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवर येतात सिया दुसरं षटक घेऊन. समोर आहे जेनिफर. बॅटर जेनिफर यावेळी हवेत चेंडू आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. एकच धाव. महत्वाचा खेळाडू बाद झाला म्हणजे गौरी, कारण समोरचा संघ जर म्हटला तर शरईशी तुलना करणं म्हणजे थोडंसं कठीण आहे. कारण शरईसाठी किती धावा ठेवा तुम्ही, अगदी 8 चेंडूमध्ये 9 चेंडूमध्ये 10 चेंडूमध्ये मॅच संपवतात. परंतु ही क्रिकेटची मॅच आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. यावेळी व्हाईट बॉल असेल. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाजाला एक्स्ट्रा रनची भर पडते. अल्टिमेट चॅलेंजर यांच्या संघाच्या खात्यात यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढले खेळाडू आहे तिथे शरयू, तर डेंजर शरयू. काय बॅटिंग केली आहे संपूर्ण टुर्नामेंटमध्ये शरयूने. एका मॅच मध्ये तर वैयक्तिक 59 केले होते. त्यावेळी ऑन साईडला फटका, सिंगल नक्कीच भेटेल. आणि सर्वाधिक धावसंख्या जर पाहिली तर रॉयल स्ट्रायकर यांची 74 गेले होते सर कालच्या दिवसामध्ये. त्याच मध्ये 59 वैयक्तिक होते शरयूचे. एक मॅच तर त्याने एका षटकामध्ये संपवली. त्याच्यानंतर एक मॅच 9 चेंडूमध्ये, एक मॅच 10 चेंडूमध्ये, एक मॅच 8 चेंडूमध्ये संपवली. असे काहीशे रेकॉर्ड शरयूच्या नावावर आहेत. एवढ्या ऑनसाईडला खेळ आहे. 1 धाव नक्कीच भेटेल. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण जर पाहिलं तर 13 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत. यावेळी लोअर फुलटॉस होता, त्याला कनेक्ट करू शकलेला आहे. मिस्टर स्ट्रोक पाहायला भेटतो. 1 धाव नक्कीच देऊन जाईल हा फटका. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 2 गडी बाद आणि 14 धावा झाल्यात अल्टिमेट चॅलेंजर संघाच्या. आता सर 14 धावा तर झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा झाल्या पाहिजे, कारण समोरचा संघ देखील तितका तुल्यबळ आहे. 12 चेंडूंमध्ये 20 धावा जरी झाला तरी आपल्याला सामना तोडच तोड पाहायला मिळेल. एका अर्थी हा सामना कोणाच्या बाजूने झुकला नाही पाहिजे. हा महाअंतिम फेरीचा सामना सुरू आहे. दोन्ही संघही बलाढ्य आहेत, त्यामुळे सामना पाहतानाही मजा आली पाहिजे. तसेच प्रेक्षकांनी हा सामन्याचा पूर्णपणे आनंद लुटायचा आहे. कारण राजन सरांनी पहिलंच म्हटलं होतं की फायनलची मॅच ही फायनलच्या मॅच प्रमाणे झाली पाहिजे होते. म्हणजे तिथे स्कोर देखील झाला पाहिजे. समोरच्या संघाचे देखील तितकंच आम्हाला बॅटिंग पाहण्यासाठी मजा आली पाहिजे. यावेळी लॉफ्टेड ड्राईव्ह चेंडू हवेत कॅच होणार का, परंतु थोडंसं कॅचला जज करता आलं नाही. पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक देखील पुढे जाताना पाहायला भेटतोय आपल्याला. 16 धावा झाल्या धावफलकावर. आर्थिक गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. क्या बात आहे. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू जाईल का बाहेर, अडवण्याचं काम करतायत. यस, तिथे काय घडतंय मैदानाच्या, परंतु थोडासा डिसिजन पेंडिंग आहे. कारण कॅच कुठे घेतला होता, कॅच बाउंड्री लाईनवर घेतला होता का हे देखील पाहायचं आहे आम्हाला. प्रेक्षक बाहेरून काय सांगतायत आमचे हे पाहूया आपण. प्रेक्षकांना कृपया विनंती आहे की आपण आधीच कुठलाही डिसिजन देऊ नका. आपण त्यासाठी कॅमेरे लावलेले आहेत आणि एक मोठी स्क्रीन आहे. त्या स्क्रीनवर आपण पाहू शकतो निर्णय काय असेल तो. आधीच कोणी आउट किंवा 6 हे बोलू नका. जो निर्णय असेल हा गुपित असेल. सर डिसिजन पेंडिंग असणार आहे का, अंपायर आमचे शहानिशा करतील आधी आणि त्यानंतरच तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. त्यामुळे कोणी सांगू नका आणि सर्वांनी मागे व्हायचंय. सर फायनलची मॅच आहे, कारण
फायनलमध्ये काही झालं नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे. प्रीती सावंत मॅन स्वतः दक्षता घेत आहेत की सर्वच आपल्या प्रेक्षकांनी बाहेर उभा राहायचं आहे आणि आमच्या सर्वच आलेल्या प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आणि आमच्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. प्रेक्षकांना आपण फक्त विनंती करतो की आम्हाला सहकार्याची गरज आहे. जी सीमारेषा आहे ती खूप महत्वाची आहे. कारण पहा, प्रेक्षकांशिवाय क्रिकेटला मजा नाही आणि हे दर्दी प्रेक्षक आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत, त्यामुळे क्रिकेटची गर्दी पाहायला भेटते. त्यामुळे या प्रेक्षकांना यांचा देखील आम्ही सन्मान करतो आणि स्वागत करतो, परंतु थोडंसं सहकार्य आपण करायचं आहे. पहा, पंच आपला डिसिजन देतील. पाहूया डिसिजन काय येतोय मैदानाच्या आतमध्ये. पंच अक्षय, यस, हा षटकार असणार आहे. यस, निमिषा यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला भेटला होता. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू समोरच्या दिशेने घेऊन काढलाय. 1 बाउन्स चेंडू जाणार सीमा पार. धाव मिळतील त्या 4. येतोय चौकार. 4 चौकार. हा चौकार पाहायला भेटतोय. सुंदर अशी फलंदाजी करते ती आपल्या संघासाठी आणि ती स्वतः कर्णधार आहे. खूप जास्त धावांचं लक्ष आपल्याला करायचं आहे. जर हा सामना पूर्णपणे आपल्याला जिंकायचा असेल तर समोरचाही संघ हा तुमच्या तोडीस तोड आहे याचं भान ठेवायचं आहे. हा वाईट बॉल, निमिषा यांनी आक्रमण चढवलं. एक षटकार, एक चौकार आणि त्यानंतर आलेला वाईट चेंडू. थोडंसं प्रेशर पाहायला भेटतंय या फायनलच्या मॅचचा गोलंदाजावर. क्या बात आहे. यावेळी थोडासा खाली चेंडू राहिला होता, पहिलीच बॅट फिरवली होती आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय. मैदानाच्या बाहेर जल्लोष देखील पाहायला भेटतोय, स्कोर देखील होताना पाहायला भेटतोय. फुलरलेनचा चेंडू होता परंतु डाऊन द लेग साईड टाकला होता. हा व्हाईट बॉल असणार आहे. अवांतर धावेची भर पडते संघाच्या खात्यात, म्हणजेच काय तर अल्टिमेट चॅलेंजर यांच्या खात्यामध्ये भर पडते. धावा डिपॉझिट होत आहेत. 28 धावा झाल्यात. यावेळी ऑनसाईडला खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, फिल्डिंग केली जाते. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एक शॉट असणार. पहा, पळत असताना तुमची बॅट क्रीज मध्ये देखील गेली पाहिजे, पॉपिंग क्रीज मध्ये बॅट गेली पाहिजे याची देखील नोंद घ्यायची आहे. त्यामुळे एकच धाव भेटणार आहे. आडव्या बॅटनी यावेळी ऑन साईडला मिड विकेटच्या डोक्याच्या वरून 2 धावांसाठी हा फटका जातोय. निमिषा यांना बॅटिंग करावी लागेल. षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली ती 31. 31 धावा झाल्यात. हा, गौरी जरी आऊट झाली तरी निमिषा यांनी आपल्या खांद्यावरी फायनलची जिम्मेदारी घेतली, कारण कॅप्टन आहेत आणि कॅप्टनची भूमिका त्यांना मैदानाच्या आतमध्ये पार पाडावी लागेल. 31 धावा तर झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळणार आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावांची गरज आपल्याला करायची आहे. निमिषा आपल्या फळीतून आपल्याला दाखवून द्यायची आहे. 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 धावा केल्या तर सामना तोडीस तोड होऊ शकतो. शरई गोलंदाजी मार्कवर दाखल होतात अंतिम षटक घेऊन. त्यावेळी ऑनसाईडला खेळून काढलाय. जेनिफर यांनी एक धाव नक्कीच भेटेल. त्या ठिकाणी डीप मध्ये खेळाडू होते. एका धावेने धाव फलक पुढे जातोय. 32 धावा झाल्यात. निमिषा स्ट्राईकवर, समोर गोलंदाजी मार्कवर शरई. 5 चेंडू शिल्लक. यावेळी काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हा लेग ब्रेक होता की काय हे तर आम्हाला स्क्रीनवर पाहावं लागेल, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी, गोल, फर्निचर डिस्ट्रॉयड आणि मैदान सोडावं लागतंय. विकेटचं पतन होतंय निमिषा यांचा. मला तर असं वाटतंय की आज ही वानखेडेची शेवटची म्हणजे 5व्या दिवशीची विकेट आहे की काय आणि टेस्ट मॅच पाहतोय आम्ही. अशा पद्धतीने चेंडू टप्पा पडल्यावर आत आला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या त्या श्वेता मॅम. फायनलसाठी आपल्याला तुफान पारितोषिक लागलेले आहेत. प्रत्येक पारितोषिकामागे 101 रुपये किंवा 501 किंवा 1001 त्याचा पूर्ण लाभ आपण घ्यायचा आहे. आणि तेवढ्या ताकदीने आपण या धावा करायच्या आहेत.
यस, फटका तर चांगला खेळला होता, परंतु स्वतःला बॅलन्स करू शकले नाही आणि तिथे पडझड पाहायला भेटली मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे धाव नक्कीच आलेली नाहीये. आडव्या बॅटनी यावेळी ऑन साईडला मिड विकेटच्या डोक्याच्या वरून 2 धावांसाठी चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. यस, प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे तुम्हाला. हॅट्रिक साठी पारितोषिक आहे, हॅट्रिक षटकारासाठी पारितोषिक आहे, हॅट्रिक विकेट साठी पारितोषिक आहे, मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक, बेस्ट बॅटरचं पारितोषिक आपण पाहिलंय. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये चांगली बॅटिंग करेल त्याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. तसेच बेस्ट बॅटरसाठी बॅट आहे सुरभी मुनगेकर, रुजवी मुनगेकर यांच्याकडून. बॉलर बॅट्समन तसेच सिरीज स्वर्गीय प्रज्ञाताई मुनगेकर यांच्या स्मरणार्थ शूज हे पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करायचा आहे आणि प्रत्येकाने आपला हा खेळ दाखवायचा आहे सुंदररित्या. यावेळी सरळ चेंडू जाऊन आदळला तर पायावर एक धाव नक्कीच भेटेल एक बाईच्या स्वरूपातील. धाव फलक देखील पुढे जाताना पाहायला भेटतोय आपल्याला. 36 धावा झाले धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 2 धावा पूर्ण होणार का? पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 38 धावा झाल्यात आणि 39 करायचे आहेत, 39 करायचे आहेत समोरच्या संघाला, म्हणजेच काय तर रॉयल स्ट्रायकर संघाला. सर, पारितोषिक तुम्हाला सांगतो, आपल्याला पारितोषिक इथे आलेले आहेत. आमचे मित्र समाजसेवक सतीश चंद्रकांत वाळके साहेबांच्या हस्ते संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जो चांगली बॅटिंग करेल त्यांच्यासाठी 2500 रुपयाचं पारितोषिक, जो चांगली बॉलिंग करेल त्याच्यासाठी 2500 रुपयाचं पारितोषिक, आणि या फायनलच्या मॅचमध्ये बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरचं पारितोषिक आहे 1000 रुपये हे पारितोषिक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आमचे आलमभाई यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर राजन बिरवाडकर साहेब यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, हॅट्रिक विकेट घेतला, हॅट्रिक षटकार घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि बिग बॅश कमिटीच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. समोरच्या बॅनरला जर चेंडू लागला तर 200 रुपयाचं पारितोषिक, जर पत्र्यावर तुम्ही चेंडू मारलात तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे सर्व पारितोषिक कोणासाठी आहेत तर आमच्या या महिला खेळाडूंसाठी आहे. यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागेल, प्रयत्न करावा लागेल आणि मेहनत करावी लागेल. आगरीपाडा वुमन चॅम्पियन्स लीग 2026 दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना, महाअंतिम फेरीचा सामना. त्यातली पहिली इनिंग संपलेली आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 24 चेंडूंमध्ये 39 धावांचं लक्ष. बघू हे आवाहन झेलतील का. 2 बलाढ्य असे खेळाडू या संघांमध्ये आहेत. एक मोठा बलाढ्य खेळाडू तो म्हणजे शरयू. बघू आपला संघ हा विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का आणि ही मानाचा खिताब पटवेल का. आकर्षक पारितोषिक आणि रोख रक्कम या उपांत्य फेरीमध्ये लाभलेली आहे. त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करायचा आहे. म्हणजेच जी संधी आपल्याला भेटलेली आहे त्याचं त्यांनी सोनं करायचं आहे. भरघोस अशी पारितोषिक या महाअंतिम फेरीमध्ये आपल्याला लाभलेली आहे. पुरेपूर वापर करा, सामना विजयाच्या दिशेने घेऊन जा. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 24 चेंडूंमध्ये 39 धावांचं लक्ष. फलंदाजीसाठी सज्ज.
बॉलर नेम, बॉलर नेम श्रेया. सर दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे वळूयात आपण. 39 धावा करायच्या आहेत बॅटिंगसाठी शरयू, गोलंदाजी मार्कवर स्नेहा आणि त्यांची साथ देण्यासाठी सारथी. नॉन स्ट्राईक एंडला सारथी यांना पाहू शकतो. श्रेया आहे गोलंदाजी मार्कवर. आणि वळूयात फायनलच्या मॅच कडे. समोरच्या दिशेने हा फटका पाहायला भेटतोय. कॅचची संधी आली आहे, इथे कॅच आली होती. पहा जोश पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. बॉल कोणी अडवायचं नाही, बॉल कोणी अडवायचं नाहीये. अत्रे मुनगेकर, आपल्याच विनंती आहे की आपण थोडा मागे व्हायचंय. हा फायनलचा सामना सुरू आहे. अत्रे मुनगेकर आणि आपले स्वयंसेवक, आपल्याला विनंती आहे की आपण मागे उभं राहायचंय. पहा 2 धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा. कॅच आली होती, कॅच सुटली, मॅच सुटली की ट्रॉफी सुटली हातातून. हे देखील येणारे चेंडू सांगते. समोरच्या दिशेने हा फटका, 1 बाउन्स. चेंडू तिथे जातोय. डीप मध्ये खेळाडू आहेत गौरी. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. फायनलच्या मॅचचा थरार पाहू शकता. प्रत्येक चेंडूवर टाळ्या वाजताना पाहायला भेटत आहेत आपल्याला आणि जल्लोष पाहायला भेटतो आपल्याला फायनलच्या मॅचचा. बॅकफुटला गेले, ऑन साईडला खेळून काढलंय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार का? यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. थोडंसं सांभाळायचंय. एक धावा रोखणं ही आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या झाली ती 5. आपण पाहता आग्रीपाडा वुमन्स चॅम्पियन्स लीगचा हा थरार, महाअंतिम मुकाबला, फायनलची मॅच, बिग फाईट, काटेकी टक्कर, सगळं काही पाहायला भेटतंय. निमित्त आहे आग्रीपाडा वुमन्स चॅम्पियन्स लीगचा. सारथी आहे समोर. फुलटा चेंडू होता, नो बॉल. यस, नो बॉल आणि त्यावर आलेली 1 धाव. 2 धावा नक्कीच भेटणार. 7 धावा झाल्यात. समोर आहे सारथी आणि शरयू. शरयूचा हा महत्वाचा झेल सोडलेला आहे. खूप महत्वाचा हा खेळाडू होता आणि त्याचाच तो नेमका झेल सोडलाय. खूप महागात पडेल आता आपल्याला. सर तिकडे कोणी माती उडवायची नाही. बाहेरचे आमचे प्रेक्षक आहे, आपल्याला विनंती असेल लेग साईडला. यस, कॅच पाहू शकता. ही कॅच सुटली आहे, मॅच सुटली आहे की ट्रॉफी हातातून सुटली आहे हे देखील येणारे चेंडू सांगून जातील. आडव्या बॅटने ऑन साईडला फटका सजवलाय. 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. 2 धावांनी धावफलक देखील पुढे जाताना पाहायला भेटतोय. 9 धावा झाल्या धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फायनलची मॅच, दुसरी इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळी डॉट बॉल पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू असणार आहे. 1 to go. सुंदर अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल, त्यावर बघू किती धावा येतील. हा फुलटा जो ऑन साईडला खेळून काढला. डीप मध्ये आपण पाहिलं तर लॉंगरला खेळाडू आहे स्नेहा. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 10 धावा झाल्यात. 39 करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 10च्या सरासरीने सुरुवात झाली आहे, परंतु अजून शरईला स्ट्राईक भेटलेली नाहीये. जास्तीत जास्त 2च चेंडू ती खेळली आहे, त्यामुळे तिला जितका स्ट्राईक भेटतात तितक्या झटपट पटापट अंदाजामध्ये मॅच फिनिश होणार आहे. इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. हा जो फायनलचा सामना पाहण्यासाठी आज आपण उपस्थित आहात, वेळात वेळ काढून आलेला आहात आणि प्रत्येकाला आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देत आहेत. त्यांचाही आम्ही सर्वांचा कमिटीतर्फे सहर्ष स्वागत आणि मनापासून धन्यवाद देतो. चला सामन्याला सुरुवात करू. पुढील दुसरा षटक. जेनिफर येतात गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू डाऊन साईडला घेऊन काढलाय. प्रयत्न तिथे केला जातो. हा फायनलच्या मॅच साठी प्रयत्न केला जातोय. क्या बात आहे. चांगले एफर्ट पाहायला भेटतात त्या ठिकाणी. आज सगळ्यांनी दिवसभर सकाळी पाहिलं तर मेकअप करून आले असतील, परंतु संध्याकाळी मेकअप उतरलेला आहे. फक्त चेहऱ्यावर माती दिसणार आहे तुम्हाला सर्वांच्या, आणि ती मैदानातली माती आहे. क्रिकेटसाठी यावेळी समोरच्या दिशेने षटकार पाहायला भेटतोय. यस, काय फटका केलाय शरयू यांच्या बॅट मधून. द डेंजर शरयू. तुफान असा 6च्या दिशेने गेलेला चेंडू सीमारेषा बाहेर.
खूप सुंदर अशी फलंदाजी करतात शरयू आपल्या संघाचं. यस पहा इथे नो चेंडू आणि त्यावर षटकार आला. त्यांच्या म्हणून 7 नो बॉल आणि त्यावर षटकार. 7 धावा भेटत आहेत. यस नो चेंडू त्यावर आलेला षटकार. 17 चेंडू मध्ये 21 धावा. यावेळी ऑन साईडला खेचून मारलाय 2 धावांसाठी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. शरद ज्यावेळी बॅटिंग करतोय असं आम्हाला वाटतं की IPL मध्ये क्रिस गेल बॅटिंग करतात की काय, त्याच पद्धतीने बॅटिंग होते. लोअर फुलटॉस होता. थोडासा टायमिंग मिस झाला, प्रॉपर टायमिंग झाला नाही, परंतु एक धाव नक्कीच भेटेल. स्नेहा होत्या तिथे डीप मध्ये लॉंग ऑनला. असं वाटतं की हे मानाचे सर्व किताब आणि रोख रक्कम पारितोषिक हे शरीराकडे जाणार आहेत. ऑन साईडला खेळून काढलाय. काय फिल्डिंग पाहायला भेटते. 5 योग्य दिशेला थ्रो केला असता तर शरईचा विकेट भेटला असता. हरकत नाहीये, चांगली फिल्डिंग आहे. लक्ष नव्हतं त्या ठिकाणी. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहे तिथे स्वतः कॅप्टन. याच क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील पाहायला भेटते आपल्याला. गुड फिल्डिंग. यावेळी ऑन साईडला खेचून काढलाय. आणि पंचांनी 2 धावा घोषित केल्यात. अतिघाई संकटात नाही. थोडंसं फंबल पाहायला भेटलं तिथे. चुकी झाली, चुकीचं रूपांतर 2 धावामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर बिनबाद धावा झाल्या त्या. 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. 25 धावा झाल्या धाव फलकावर. 25. स्नेहा येतात गोलंदाजी मार्गवर. समोर आहे फलंदाज शरयू. तर डेंजर शरयू. यावेळी काय पाहायला भेटते. डाऊन द लेग साईड टाकला होता खरा, परंतु डॉट बॉल पाहायला भेटते. समोरच्या दिशेने हा षटकार पत्र्यावर जाणार का. यावेळी थोडक्यासाठी बचावलाय. मागील मॅच मध्ये एक षटकार पत्र्यावर देखील गेला होता. यावेळी देखील पारितोषिक लागू आहे. काय षटकार पाहू शकता स्क्रीनवर आपल्या. काय षटकार पाहायला भेटलाय. धावफलक देखील 6 धावांनी पुढे जाताना पाहायला भेटतोय. 31 धावा झाल्या. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल पाहायला भेटतोय. हे प्रेशर आहे फायनलच्या मॅचचा. हे प्रेशर आहे आगरीपाडा वुमन्स चॅम्पियन्स लीगचा. यावेळी फुलटॉस होता. समोरच्या दिशेने फुलटॉसवर फुल टोल वसूल केलाय. हा देखील षटकार पाहायला भेटतोय. जर पहिल्याच चेंडूमध्ये हा झेल पकडला असता तर सामन्यामध्ये थोडी ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाली असती. पण अतिघाई संकटात नाही या स्वरूपात आपल्याला सामना पाहायला मिळतोय. सामना बरोबर आहे. धावसंख्या बरोबर आहेत आणि हा व्हाईट बॉल सामना जिंकलाय तो रॉयल स्ट्रायकर संघाने. या वर्षी 2026चा विजेता भेटलाय आपल्याला. आगरीपाडा वुमन्स चॅम्पियन लीगचा रॉयल स्ट्रायकर संघ. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहू शकता, आनंद पाहू शकता आणि सर्वच काही पाहायला भेटलं आपल्याला या फायनलच्या मॅच मध्ये. शरईने सगळ्यांना आनंद दिलाय. Prepared.